काही लोक आम्हाला विचारणा करत होते की का तुम्ही एवढं कशामुळं स्पीड आहेत, बाकी कुणी घराच्या बाहेर पडत नाही, इतर नेते कोणी दिसत नाही, कुणाचे दौरे दिसत नाही, तुम्ही काय इतकं मनावर घेतलंय? किंवा काही लोकांचं विरोधकांचं असंही म्हणणं होतं की आता उद्या पुन्हा तुम्हालाही निवडणूक आहेत बघा, फार सोसो घ्या. पण सोसो घ्यायची काकूंपासूनच आपली सवय नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहिती. जे कर्तव्य आपल्याला दिलंय, पक्षांनी दिलं, नेत्यांनी दिलं, ते पार पाडायचं. आणि क्षणभर मी पण अशा प्रकारचे मेसेज फोन बघून मी विचार केला की आपण काय करायला पाहिजे. तर आपल्या समोर जे प्रश्न निर्माण होतो त्याला एकच उत्तर दिसतंय, मला देशाचं हित आज ज्यांच्या हाती आहे, गेले 10 वर्ष ज्यांनी देशासाठी खूप काम केले असे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा चेहरा आपल्याला दिसतो. त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये हायवेज असतील, रेल्वेज असतील, युनिव्हर्सिटीज असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, गरिबांना गाव खेड्यात शहरामध्ये आवास योजनेच्या माध्यमातून दिलेले घरं असतील, त्यांना घरपोच दिलेल्या गॅसच्या सुविधा, विजेची सुविधा असेल, किंवा देशाची सुरक्षा ही जी कुठं डळमळीत होती गेले 10 वर्षापूर्वी, सारखं बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, कधी हैदराबादला झाला, कधी दिल्लीला झाला, कधी चेन्नईला झाला, 8 दिवसांनी कधी पुण्यात झाले. सिरियल ब्लास्टचं प्रकरण मोदी साहेब आल्यानंतरच थांबलेलं आहे. मग देश सुरक्षित झाला, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव चमकलेलं आहे. आणि त्यासोबतच पंकजाताईंची निवड ही आदरणीय पंतप्रधानांनी केली, ती काय फक्त खासदार होण्यासाठी नाही, केंद्रात जाऊन मंत्री होण्यासाठी आज ताईंची निवड मोदी साहेबांनी केली. ताईंना मी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की काकू खासदार असताना, स्वर्गीय काकू खासदार असताना तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजींनी त्यांना सारखं विचारत होत्या, माझी आप कितना सीखी है, कितना सीखी है, कितना पढ़ाई हुई. काकूंना प्रश्न पडला, त्यांनी विचारलं त्यांच्या जवळच्या लोकांना की क्यों मुझे ये पूछते हैं. ते म्हणे आपको इनको मंत्री बनाना. काकूंचं शिक्षण त्यावेळेस आडवं आलं, म्हणून काकूंनी शिक्षणाचं जाळं हे पूर्ण बीड जिल्ह्यात पोहोचवलं. त्यातून हे युवक युवती आज शिकून बाहेर पडले. पण तुम्हाला तशी काही अडचण नाही, अडथळा नाही, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला अनुभव आहे गेल्या 10 वर्षाचा महाराष्ट्र शासनातला, त्यात पालकमंत्री पदाचा, ग्रामविकास मंत्री पदाचा आपला अनुभव आहे. आपण जलजीवन असेल, ग्रामीणमधील CM-JSYचे रस्ते असतील, 25-15चे रस्ते असतील, असे दर्जेदार रस्ते काय असतात ग्रामीण भागात, हे पंकजाताई पालकमंत्री झाल्यानंतरच जिल्ह्याने पाहिले. त्यामुळं आपल्या माध्यमातून आमच्या शहराला, मतदारसंघाला सुद्धा बराच निधी प्राप्त झाला. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम ताई तुम्ही पालकमंत्री असताना आपण या ठिकाणी घेतला होता. त्यांनी पाणी पुरवठा योजना 120 कोटीची बीड शहराला दिली, त्यासोबतच ड्रेनेजसाठी 150 कोटी आणि 2 टप्प्यात नगरोत्थान. एकदा ताई आपण स्वतः मिटिंगला होत्या तेव्हा 87 कोटीमध्ये 12 रस्ते, मोठे रस्ते बीड शहरात झाले. दुसऱ्या वेळेस नगरविकास मंत्री शिंदे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून 70 कोटी हे 12 रस्त्यांसाठी परत आपल्या बीड शहराला भेटले. यातून मोठी कामं झाली. गेल्या 5 वर्षात जवळपास 35 कोटीचे वैशिष्ट्यपूर्ण आणि ठोक तरतुदीतून या ठिकाणी कामं झाले. तसेच पालकमंत्र्यांसोबत तिथं स्पेस निर्माण झाली आणि आम्हाला त्यांनी बोलवलं आणि त्यांचा प्रेमाची थाप आमच्यावर पडली. तेव्हापासून आपल्या गाव खेड्यात आणि शहरात सुद्धा अनेक योजनांच्या माध्यमातून कामं आम्हाला आणता आली, कार्यकर्ते मोठे करता आले. आज एवढं सगळं कामं चालू असताना आपण मागं कशाला राहायचं, म्हणून देश हित बघून, देशासाठी लोक शहीद होतात, देश हित बघून आपण आपलं पुढचं राजकारण आम्ही उभा राहू, निवडून येऊ, पडू, जे काय होईल. पण आज ताईंची गरज ही देशाला आहे, आपल्या जिल्ह्याला आहे. हे व्यापक हित बघून आपण सर्व ताईंचं काम करत आहोत. समोरचे उमेदवाराकडे काही विजन नाही. ताईंनी जे मुद्दे मांडले त्यांचा जाहीरनामा आपण पाहिला तर आपल्याला काय ते कामं करणार आहेत हे दिसून येतं. समोर जे उमेदवार आहेत त्यांनी कॅप्टन आमच्या भावाला केले, आमदाराला. तो कॅप्टन बीड विधानसभेत त्याची टीम सैरावैरा पळून गेली आता 4 वर्षात, आणि जिल्ह्याचं कॅप्टन त्याला केलं. म्हणून अशा कॅप्टन खाली काय हा उमेदवार किती स्कोअर करणार हे आपल्याला समोरच्या बसलेल्या लोकांना सुद्धा नक्कीच लक्षात येईल. आज
वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. जातीवर धर्मावर या लोकांनी कधीच जातपात बघितली नाही. कायम विकासावर बीड मतदारसंघाने मतदान केलेलं आहे. आणि मला आज प्रमोदजी महाजन साहेबांचा स्मृती दिन आहे. त्यांचे काही शब्द मला आठवत आहेत. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देत मी एवढंच या ठिकाणी सांगेल की 13 तारखेला तर भरघोस मतदान हे कमळावर ताईंना होणारच आहे. पण 4 जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील त्यावेळेस कमळावर विराजमान होऊन साक्षात लक्ष्मी रूपात पंकजाताईच आपल्याला बाहेर आलेल्या दिसतील. आणि ह्या लक्ष्मीला जेव्हा आपण इथून दिल्लीला पाठवणार रूपांतर महालक्ष्मीत होऊन कॅबिनेट मंत्रीपद घेऊनच त्या येतील. एवढ्या शुभेच्छा आपल्याला देतो.